एनर्जीसाठी जे ओपन अप केलेलं आहे या दोन्हीमध्ये प्रचंड अस्वस्थता आमच्या मनात होती। आम्ही कडाडून त्याचा विरोध केला, पण गोंधळात रेटून ही दोन्ही बिलं पास गेली हे खूप दुर्दैव आहे। कारण हे मी राजकीय बोलत नाहीये। मनरेगा हा त्या भारतातल्या शेवटच्या गावातल्या शेवटच्या माणसाला हाताला काम सन्मानाने मिळावं याच्यासाठी महाराष्ट्राने सुरू केलेलं हे काम आहे, ज्याच्या देशात काँग्रेसच्या सरकारनी नंतर अटलजींच्या सरकारनी ही त्याच्यामधून खूप क्रांती प्रत्येकाचं योगदान होतं त्याच्यात। पण आज दुर्दैव आहे की भारत सरकारनी त्याच्यात नाव तर बदललंच, महात्मा गांधींचं नाव काढलंच, पण त्याचबरोबर जो निधी केंद्र सरकार म्हणून राज्यांना येत होता तो आता येणार नाही आणि तो सगळा निधीचा बोजा आज सगळी राज्य आर्थिक अडचणीत आहेत त्या राज्यांवर तो टाकलेला आहे आणि त्याचा आम्ही जाहीर विरोध करतो आणि हे अतिशय अयोग्य निर्णय केंद्र सरकारने घेतला। पण खरं तर हे झालं पार्लमेंटरी सेशनमध्ये काय झालं, परंतु मुंबईसह इतर महानगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहेत। दोन्ही राष्ट्रवादीच्या संदर्भात काही प्राथमिक प्रस्ताव जो आहे तो अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडनं कोण्या बड्या नेत्यांकडनं आलेला आहेत का, आणि तुम्ही देखील अनुकूल आहात का अजित पवारांच्या राष्ट्रवादी? माझं म्हणणं आहे की आपल्याला आठवत असेल आदरणीय पवार साहेबांनी मागच्याच इलेक्शनमध्ये सांगितलं होतं की ही स्थानिक इलेक्शन्स आहेत, स्थानिक इलेक्शन्समध्ये काय कसा निर्णय घ्यायचा हा आमचे स्थानिक नेते ठरवतील। त्याच्यामुळे पुढच्या सोमवारपर्यंत हे पूर्णपणे हे चित्र तुम्हाला पूर्णपणे क्लिअर झालेलं दिसेल। पण मुंबईमध्ये काँग्रेस सोबत असणार आहे का? कारण म्हटलं जाते की चर्चा आहे की काँग्रेस सोबळावरती लढणार एकत्र येणार। आमचा प्रयत्न आहे की महाविकास आघाडीने ती लढावी। आमच्याकडून पूर्ण प्रयत्न होतील की सगळ्यांनी चर्चेतून महाराष्ट्र आणि मुंबई हा केंद्रबिंदू ठेवून मुंबईच्या विकासासाठी मुंबईकरांच्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र लढून मुंबईचा विकास कसा होईल त्याच्यासाठी आपण एकत्र आलं पाहिजे। परंतु सातत्याने कुठेतरी महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या